साईडनं बैल पुढे आहे म्हणजे ठीक आहे. आपण पैशासाठी बैल घेतलेले नाहीत. हम्म. हे आपण निवड नावासाठी नादासाठी घेतलेले आहेत शेतनी बैल. बर. गोरगरिबांच्या जर असा अन्याय झाला तर त्यांनी कसं म्हणजे क्षेत्र कसं टिकवायचे. बर मित्रांनो, आपण आलोय कलेडोन मुळीकवाडी अजय शेठ यांच्या गोट्यावर आलोय. अजय शेठचा फोन आला की गोट्यावर या एक बाईट द्यायची आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपण आलोय. आजचं महाराष्ट्र केसरी आदतचं मैदान निमसोडचं आणि त्या मैदानावर नक्की काय झालं किंवा त्यांची बाजू ती मांडणार आहेत मित्रांनो. आणि मैदानाची म्हणजे जी एक बाजू आपण मांडतोय, उद्या जरी तिथल्या कमिटीने जर आपल्याला बोलवलं की आमची पण बाजू ऐकून घ्या, तर 100% दुसरी बाजूसुद्धा मांडणार आपण. आणि मैदान नाण्याला 2 बाजू असते आणि दोन्ही पण बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण मीडियाचं काम करू. तर काय झालं मैदानावर आणि कशासाठी बोलवलं तुम्ही? मैदानावर म्हणजे आमची सीमे लागली कडनं गाडी. सीमे आम्ही म्हणजे पास केलाय सीमे, पण जे निकाल होता का नाही ते म्हणजे कमिटीने रितसर निकाल दिला नाही. बरं आता म्हणजे काय नक्की झालं आणि मैदानात म्हणजे तुम्ही निघून आला तिथनं? विषय असा झाला तिथं म्हणजे असं निकाल टाकाटाकीचा होता. स्पष्ट आपल्या बैलाचं तोंड वगैरे निकालाला दिसतं या. पण कमिटी सामना देत होते. मग कमिटी सामना देत होते. परत ते तिकडचं गावचं त्यांचा बैल होता. नंतर ती सगळे लोक जास्त प्रेशर टाकायला लागले. नाही पण सगळे म्हणले आम्हाला सामना मंजूर आहे. तिथनं आम्ही सगळे निघून आलो. आम्ही काय तिथलं कोणाचं बक्षीस काय घेतलं नाही ना कोणाच काय घेतलं नाही. आम्ही पदरच्या आमच्या पैशाचा आपला बैला गुलाल टाकला आणि निघून आलो. बरं, नानाचं काय म्हणणं आहे मग आता? कॉल करू करा की मग. हॅलो, बोला की. नाना काय चाललंय? का ना बा निवांत आहे. बरं काय झालं मैदानात आणि काय सांगताल मैदानाबद्दल? मैदानात काय झालं, नियमानं निकाल सामना नाही तो. मी बी एकटा गेलो सगळ्यात युरगुळून. एकटा किती जण आलो मी सामना नाही निकाल म्हणले तरी त्यांनी केलं नाही. त्याच्यामुळे मी गेलो वैशिकून. बर. एकटा कोणाला तोंड देणार आपण. आम्ही त्यांना सांगितलं डायरेक्ट ज्याचा निकाल आहे त्याला निकाल तुम्ही बिंदात द्या, आम्हाला काय सामना नको. मग आता नाना अखिल भारतीय कमिटीच्या नियमानुसार मैदान होतं. आता सगळेच मैदान त्या मैदानात त्या बॅनरवर सुद्धा त्या गोष्टी लिहिलेल्या असतात. मग मैदानातली म्हणजे तालुका कमिटीचं काय म्हणणं आलं? तालुका कमिटीचं म्हणणं आम्ही त्यांना सगळ्याला केलं. तिथे ती दोघं होती ती म्हणजे निकाल कमिटीनं दिला, असा दिला तसा दिला. ते आम्ही त्यांना म्हणत होतो सामना आम्हाला नको, सामना आम्हाला नको. कारण का ज्याचा आहे त्याला द्या म्हणलं, मला बी देऊ नका. ज्याचा रितसर आहे त्याला निकाल द्या. बरं आज तुम्ही आता मुंबईत जरी गेला तर मुंबईत बी नियम काय आहे की जो पहिला धागा शिवस, धागा शिवल्यावर त्याला निकाल आहे ना. बरं मला सांगा, खटाव तालुक्याचं मैदान होतं ना, खटाव तालुक्याचे रविभाऊ फडके यांच्याशी बोलणं झालं? त्यांच्या शेठ बरंच बोलणं झालं, आमच्या संग नाही झालं त्यांचं. शेठ बरं त्यांचं चर्चा झाली. बर. हा मग त्याच्यावर त्यांना मला रिसर निकाल द्या. त्याने काय रिसर निकाल दिलं नाही ते म्हणजे आपल्याला निकाल मान्य. त्यानं मग ते परत मला म्हणले असं करू तसं करू. मी त्यांना म्हणलं तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, माझं काय डोकं हँग झाले म्हणलं. मी काय तुमच्या पुढे शेठचा फोन लागत नव्हता, शेठ होतं मीटिंग मध्ये. बर. आता तुमची मागणी काय आहे मग नाना? हा तुमचं म्हणणं काय आता मग? जो रितसर निकाल आहे तोच निकाल आम्हाला पाहिजे. बर. हो ठीक आहे, मग अजय शेठला फोन लावतो. हा कारण ज्याचा म्हणजे एवढा जर असं जर अन्याय व्हायला लागला तर म्हणजे आमच्या सारख्या गोरगरिबांच्या जर असं अन्याय झाला तर त्यांनी कसं म्हणजे क्षेत्र कसं टिकवायचे. म्हणलं आम्हाला काही कोणाला फोन आला नाही ना, सामना नाही तो निकाल. आता तुम्ही तिथं बक्षीस वगैरे आजकाल तुम्हाला सांगतो एवढी बैलही घेतलेली म्हणजे आपण पैशासाठी बैल घेतलेली नाहीत. हे आपण निवड नावासाठी नादासाठी घेतलेले आहेत शेतनी बैल. बर. तर बक्षिसातल्या आम्ही काय रुपये आणला नाही, काय ढाल सुद्धा तसलं काय आणलं. आम्ही निघून आलो घरी.
कारण मला एक तर इडवून टाकलं की मी थांबलोच नाही, मी निघूनच आलो घरी. आणि आता ही तुमची एक बाजू मांडली, उद्या मैदानवाल्यांनी जरी मला बोलवलं तरी पण त्यांची बाजू मी मांडीन, मला काय अडचण नाही ना? नाही काय अडचण. बरं, जे काय असेल- ऐका, माझ्या जसं आता झालंय ना, असं कोणाचं गुण आहे, कोण असो, मोठा असो गरीब असो, ज्या त्या नंदीला ज्याचा त्याचा मान मिळाला की विषय काय आहे त्यात. बरं अजय शेट, एकच मिनिट चालू असू द्या ना. हॅलो हॅलो हॅलो, शेट, काय म्हणणं आहे तुमचं? कशाबद्दल काय बोलायची? या मैदानाच्या निकालाविषयी किंवा तुम्ही तिथनं निघून आला आणि तुमची मागणी काय आहे मग? नाही, मी नव्हतो मैदान, मी युपीला होतो. बर, आणि नानांचं म्हणणं आहे की तुमचा फोन लागत नव्हता सेमी तुम्हाला. पळून आल्यावर मी कामात बर. तेवढंच बघितलं मी. हम्म. आणि त्यात ते दिसले की आपली गाडी, मला वाटतं अर्ध्या फुटानं लागलेली गाडी. बर. दिसल्यानंतर परत एक थोडा वेळ बघत तो परत ते निकाल थांबवला. ती कशासाठी तीच काय कळलं नाही. बर. कारण एका साईडनं जर सामना दिसत असला, एका साईडनं जर पुढं असली तर ती सामना दिला जातो. दोन्ही साईडनं बैल पुढं आहे म्हणजे. बर, आता मला सांगा, आम्ही काय केलं, परत रविबाबा फळकेनं फोन केला, बर, निकाल पाठवला, त्यांनी निकाल पुकारला परत सामना. मग रविबाबा फळकेनं म्हणलं सामना कसा आहे मला सांगा, नियम जरा सांगा म्हणलं. आम्हाला काय कोणाला फोन आला नाही ना, सामना नाही तो निकाल. तो निकाल आहे 7 नंबर गाडीचा निकाल आहे. तो रवी भाऊनी सांगितले 7 नंबर गाडीचा निकाल आहे. 7 नंबर गाडीचा निकाल आहे. आणि तो निकाल आम्ही सांगतो बहुतेक मोरेंना, विकास सरांना की भाऊ निकाल असा आहे म्हणून. बर. म्हणलं मग की बघा काय होतंय ते. कारण तो आम्ही तेच बोललो, दोन्ही साईडनं मी बघितलं आहे आणि दोन्ही साईडनं 7 नंबर गाडीचा निकाल आहे. बर, आता मला सांगा, तुम्ही म्हणजे तिथून निघून आला, मग तिथनं तुम्ही म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघ वरिष्ठ लोकांना कॉल करू शकत होता की? नाही, आता कसं आहे बघा, संघटनेने नियम काढलाय की आधी तालुका पातळी बोलायचं आणि तिथनं पुढे आपण जर ऐकून घेत नाही, तिथनं जर नाही घेतलं तर पुढे करू शकतो फोन. पण त्यांनी मला काय सांगितलं, आम्ही त्याचं सांगतो कमिटीला की निकाल पकडायला 7 नंबर सर्व गाडी निकाल पकडायला सांगतो. बर. आता मग विषय काय झाला, परत ते सांगितल्यानंतर मला वाटतं पुकारतील निकाल, गाडी पळत. परत मी पण जरा एका मीटिंग मध्ये होतो म्हणून ते परत नानाचा मुलग्याचा मला फोन येतो, तुम्ही काय उचललं नाही. परत गाडी पळाल्यानंतर फायनल झाल्यानंतर कळलं की गाडीच पळाली नाही आपली. बर, म्हणजे नाना गाडी घेऊन आला डायरेक्ट. हॅलो, म्हणजे नानानं गाडी पळवली नाही डायरेक्ट किंवा सामन्यात किंवा लगेच निघून आला ना तिथनं? नाना परत मी फोन केला, काय झालं तर नाना मला बोललं की एकतर बघा त्या आपल्या निकालासाठी अर्धा एक तास मैदान बंद पडलेलं आणि मैदान पण बंद पडलेलं. आणि दुसरी गोष्ट आधारात फायनल झाला तर म्हणलं नाना म्हणते 1.5 तास मैदान बंद पडलं होतं. आम्ही तिथं नव्हतो म्हणलं नाही सांगू शकत, पण माझ्या एका अंदाजाने 1 तास बरोबर तरी पडले होते. पण नाना परत म्हणले की अंधारात परत बैलाला एखाद्या फायनलला दुखापत होईल. पण कमिटी वाल्यांनी म्हणलं बघा तुम्हाला काय करायचं ते करा, काय निर्णय घ्यायचा ते घ्या. आणि परत बैल भरायला लावला, पोराने बैल भरून कळला पाठवला आणि आम्ही पण थांबलो नाही, आम्ही पण बोलायला लावलो परत. बरं, आता शेट, ह्या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे काय, कसं तुम्हाला न्याय कुठलं कसं? नाही, कसं आहे, जुनं पारंपरिक मैदान आहे. तसं तुमचं काल चांगलं मैदान पार पडलं, आज पण तोच निकाल सोडून मैदान पूर्णपणे चांगलं पार पडलं. पारंपरिक मैदान आहे, पारंपरिक म्हणजे मैदानासाठी मैदान असल्यामुळे लोक काल पण तेज फायनल राहिला होता. आज चिक्या होता, म्हणजे मैदानाचं नाव आहे म्हणून पळा येतो ना तिथं. मग कमिटीने पण जरा त्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे, पारदर्शक निर्णय घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आता पोरांनी सांगितलं असेल, 1 रुपया कुणाचा घेतला नाही कमिटी. स्वतःच्या पैशाचा पोरांनी गुलाल टाकला पाहिजे आणि भरून गपशीप आले. त्यांना म्हणजे ते आधी मी सांगितलेलं असतं की वादविवाद कोणा करत बसू नका, आपलं काय पटलं नाही तर बैल भरणे आपलं घरी यायचं. तर मित्रांनो, ही होती एक बाजू
आणि मैदान मालकांनी जरी फोन केला किंवा मैदानाच्या आयोजकांनी फोन केला तर आपण त्यांची सुद्धा बाजू दाखवूया. कसं आहे, आपलं काम आहे मीडियाचं बाजू दाखवणे. आज जरी ह्यांना नाही म्हणलं तरी पण बरोबर नाही, कारण कुणाची प्रत्येकाची बाजू ऐकून घ्यायचं साधन आपलं आहे. धन्यवाद.